नमस्कार वाचकांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सामान्य विज्ञान या डॉक्टर सचिन भस्के लिखित पुस्तकाबद्दल। सर्वात प्रथम ही पुस्तकं 2 भागांमध्ये विभागून दिलेली आहेत। एका भागात प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमांवर आधारित आहेत, तर भाग 2 मध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या अभ्यासक्रमांवर आधारित आहेत। भाग 1 मध्ये 3 युनिट्स आहेत। सर्वात प्रथम एक मानवी शरीर क्रियाशास्त्रच म्हणजे ह्यूमन फिजिओलॉजी, यावर त्यांनी सबटॉपिक्स इथे दिलेले आहेत। 8 सबटॉपिक्समध्ये हा पार्ट विभागलेला आहे। तर युनिट 2 मध्ये रचना, कार्य व जैवतंत्रज्ञान म्हणजेच स्ट्रक्चर, फंक्शन अँड बायोटेक्नॉलॉजी, यात यांनी पेशी, सजीवांचे एकक, ऊती हे प्रकार सबटॉपिक्स दिलेले आहेत। यातून चांगला अभ्यास होऊ शकतो। पार्ट 3 मध्ये सजीवांचे वर्गीकरण व उत्क्रांती म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम अँड इव्होल्यूशन, याच्यामध्येही यांनी सबटॉपिक्स दिलेले आहेत। तुम्ही बघू शकताय व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट सगळे टॉपिक्स दिलेले आहेत। याच्यानंतर त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांचे सविस्तर व नीटनेटके सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत। वनस्पतीशास्त्रात टॉपिक्स पाहिलेच तुम्ही, आणि आरोग्यशास्त्राचे संकल्पना, संक्रामक रोग आणि असंक्रामक रोग हे सगळे सबटॉपिक्स आहेत। यातून सगळा सिलेबस कव्हर होऊन जाईल तुमचा स्पर्धा परीक्षांसाठी। ज्या पद्धतीने प्रश्न येतात त्या सिलेबसवर आधारित हे पुस्तकाची रचना आहे, तुम्ही बघू शकताय, दिसेल तुम्हाला। आता भाग 2 मधील रसायनशास्त्र हा विषय सुटसुटीत समजणं, सोपा व आकर्षक मांडणी करून 13 प्रकरणात संपूर्ण रसायनशास्त्र यांनी समजवलेले आहेत। त्याचे सबटॉपिक्स तुम्हाला इथे दिसतच असतील। अणू आणि त्याची रचना असेल ते सेंद्रिय रसायनशास्त्रापर्यंत संपूर्ण सिलेबस कळण्यासारखा, कुठेही बोर होत नाही, कारण की आकर्षक चित्र वगैरे आहेत, सुटसुटीत मांडणी आहे त्यामुळे। आता येते भौतिकशास्त्र। भौतिकशास्त्राचा अभ्यास तुम्ही दिसता 13 सबटॉपिक्समध्ये हा डिवाइड आहे। फिजिक्स खरं तर सर्व मुलांना डिफिकल्ट वाटतो, पण इथे सहज सगळे घटक सामावलेले आहेत। सर्वप्रथम फिजिक्समधील सर्व सूत्रांची आकर्षकरित्या मांडणी केलेलीच आहे, तुम्ही बघणार आहात, पुढे दिसेल तुम्हाला। प्रथम हे सबटॉपिक्स बघून घ्या कोणकोणते आहेत, त्यानंतर ही सूत्र आलेली आहे, सूत्रांची आकर्षकरित्या मांडणी केलेली आहे, त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास करताना कुठेही बोर होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं। सूत्र बघून घेऊ शकताय कशा रीतीने त्यांनी आकर्षकरित्या मांडणी केलेली आहे। फिजिक्ससारखा विषय जो डिफिकल्ट आहे सर्वांसाठी, बघू शकताय तुम्ही। सामान्य विज्ञान भाग 2 फिजिक्स, सूत्र दिसत असतीलच तुम्हाला, राईट। या सूत्रे आहेत बघा, सगळी व्यवस्थित आहे, नीट लक्षपूर्वक बघून घ्या कशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी आहे, जेणेकरून तुम्हाला हे घेण्यास आणि अभ्यास करण्यास सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्याखाली मागील वर्षी MPSCने विचारलेल्या प्रश्नाचा समावेश केलेला आहे। 2012 पासून ते 2022 पर्यंत जितके काही त्या टॉपिकविषयी प्रश्न विचारलेले आहेत ते त्यांनी मांडलेले आहे। खूप सोप्या पद्धतीने करून दिले बघा पुस्तकात। आता तेवढाच एक धडा असेल तर त्या धड्याखालील MPSCने मागील वर्षात कोणकोणते प्रश्न विचारलेत ना, ते टॉपिक खालीच दिलेले आहे, ज्यामुळे वाचून झाल्यानंतर समजण्यास किंवा क्वेश्चनिंग, सॉल्विंग हे सगळं कव्हर होऊन जाईल या पुस्तकातून, आणि विथ स्पष्टीकरणासहित ही दिलेलं आहे। दोन्ही भागाचा अभ्यास करताना भाषा समजण्यासारखी आहे। संपूर्ण पुस्तकाचा आकर्षणाचा भाग म्हणजे तुम्ही बघतच असाल की पुस्तकात रंगीत चित्रांचा समावेश आहे। ठिकठिकाणी त्या टॉपिक खाली जसं समजण्यास सोपं जाईल तसे ह्यांनी आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामुळे हे मला तरी खूप पुस्तक आवडलेलं आहे। इव्हन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हे विज्ञानचं बायबलच असेल असं मला वाटतं, कारण या पुस्तकाचा उपयोग अराजपत्रे सेवा, गट ब, गट क,
नागरी सेवा असेल, राज्यसेवा असेल, तांत्रिक सेवा असेल, कृषी, अभियांत्रिकी व वनसेवा, अन्न व आरोग्य, प्रशासकीय सेवा, सहाय्यक वैद्यमापनशास्त्र या सगळ्या परीक्षेसाठी या पुस्तकाचा उपयोग होतो किंवा केला जातो. या पुस्तकांना स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व अधिकारी यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे. जो अधिकारी वर्ग आहे तो मोस्ट ऑफ हेच पुस्तक सजेस्ट करतो. त्यामुळे आत्ता तरी मला हे वाटते की हे पुस्तक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं काम करते. जसं की विज्ञानसारखा डिफिकल्ट विषय जो समजण्यात कठीण असतो, बोर होतं, कारण की स्पर्धा परीक्षा करणारा वर्ग जो आहे तो सामान्यतः आर्ट्स म्हणजे सगळ्याच बॅकग्राऊंडमधून आलेले असतात, पण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स करणारे विद्यार्थी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले आहेत, ज्यांना विज्ञानचा जास्त काही संपर्क आलेला नसतो. जे डिफिकल्ट वाटत असतं ते या पुस्तकातून समजण्यास सोपं जाईल, कारण की त्यांची चित्र असतील, आकर्षक मांडणी असेल, सुटसुटीतपणा, टॉप टू टॉप टॉपिक वाईज जे काही त्यांनी दिले ते अगदी छान आहे, उत्तम आहे, समजण्यास सोपं आहे. दिलेले प्रश्न असतील किंवा स्पष्टीकरण पण दिलेले आहेत प्रश्नांची तिथल्या तिथं. त्यामुळे हे पुस्तक एक नंबर आहे वाचण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तरी. सो हे पुस्तक तुमच्याही पसंतीस पडेल याची खात्री आहे. या पुस्तकाची किंमत 570 आहे. दोन भागात विभागलेलं आहे, एकत्रच भेटतं ते 570मध्ये. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता, वाचू शकता, अभ्यासही करू शकता आणि तुम्ही यश साधू शकता. सो थँक्यू हा व्हिडिओ बघितल्यामुळे, जेणेकरून तुम्हाला या पुस्तकांची माहिती मिळालेली. अशाच वेगवेगळ्या पुस्तकांचा रिव्ह्यू पाहण्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.